नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही एकटीच बाहेर बसते, कारण तिला झोप येत नाही। सुमित्राच्या बोलण्याचा तिला अगदी प्रत्येक गोष्टीची आठवण होत असते। सुमित्रा म्हणलेली असते की जानकी, अगं ज्या काळी म्हणजे माझे तीनही मुलं एकत्र अगदी मांडीला मांडी लावून जेवायचे, एकत्र भेटायचे, एकत्र बसून ते एकमेकांशी बोलायचे, आणि तीच आज ही तिन्ही मुलं एकमेकांच्या अगदी विरुद्ध उभे राहिलेत बघ। त्या स्पर्धेमुळे जानकी फक्त त्यांच्यातील एकी हारू नये एवढीच माझी इच्छा आहे, बस काही नको। त्या सर्वाचा विचार करून जानकी टेन्शनमध्ये येते, आणि आता त्या सर्वाचा ती विचार करत असताना ऋषिकेश उठतो। ऋषिकेश बाहेर जानकीजवळ येतो, तिच्या अंगावर शाल टाकतो आणि तो जानकीला विचारतो की काय ग जानकी, काय झाले? अगं बायको, एकटीच का बसली असे तू बाहेर? तेव्हा आता लगेच जानकी ऋषिकेशच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो मला झोप येत नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, हे तर मी बोललो पाहिजे, कारण उद्या आमच्या पुरुषांची स्पर्धा आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आले। तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मला सुद्धा खूप टेन्शन आले। तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचारतो की कारण का? तर जानकी म्हणते की ऋषिकेश, कारण तुम्हाला टेन्शन आले। जानकी म्हणते की अहो तुमच्या पुरुषांची स्पर्धा आहे, नक्की असा काय गेम असेल? ऋषिकेश म्हणतो की काही पण असू शकतो, दोरी चढणं असेल किंवा रनिंग असेल, पंजा चढवणं असेल, काहीतरी असा गेम तर पुरुषांचा असेलच ना। तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मारामारी तर नसेल ना? तेव्हा मात्र आता जानकीला या तिन्ही भावामध्ये नक्की मारामारीची स्पर्धा होते की काय याचं टेन्शन येते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं मारामारी हा काही गेम आहे का जानकी? आणि जरी ही मारामारी जरी असली ना तरी सुद्धा मी अगदी कुणाला सुद्धा हरवेल, अगदी समोर कोणी आले तरी सुद्धा मी त्याला हरवेल। तर जानकी विचारते की कोणी पण? तर ऋषिकेश म्हणतो की हो कोणी असून दे, नक्की मी त्याला हरवेल म्हणजे हरवेल। तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी असतील तरी सुद्धा। तेव्हा मात्र आता ऋषिकेश लगेच शांत होतो। ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो। जानकी म्हणते की काय हो ऋषिकेश, काय झाले, तुम्ही उत्तर का दिलं नाही? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ, कोणताही जरी खेळ आला तरी सुद्धा मला तो खेळावा लागेलच, उलट त्यांच्याशी दोन हात करून त्यांना हरवावे जरी लागले ना तरी सुद्धा मला त्यांना हरवावेच लागेल। एक वेळ सौमित्र मला टप देईल, परंतु सारंगला तर एका हाताने मी हरवेल। तेव्हा जानकीला आणखीन भीती वाटते। जानकी म्हणते की मान्य आहे की तो गेम आहे, हार आणि जीत होतच राहणार, तुम्ही सारंग भाऊजींना हरवा। तर लगेच ऋषिकेश म्हणतो की त्यांना दुखापत होऊन देऊ नका, असेच तुला म्हणायचे ना जानकी? हेच बोलायचं असेल ना जानकी तुला? आणि हे बघ नाही होऊन देणार, कारण कसं आहे की जानकी, त्यांनी कितीही मला परकेपणाची कितीही वेदना त्यांनी मला जरी दिल्या ना आणि दिल्या असतील तरी सुद्धा मी त्यांना काहीच त्रास नाही होऊन देणार, मग तर तू खुश राहशील ना? तेव्हा जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि जानकी लगेच पुन्हा ऋषिकेशच्या मिठीत येते। तेव्हा लगेच आता ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, अगं मगाशी तू फोनवर कुणाशी बोलत होती? तेव्हा मात्र आता जानकीला काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे सुचत नाही। तेव्हा जानकी म्हणते की ते मी, तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की रणदिवे बाईंशी बोलत होती ना? तर ऋषिकेशने आता एकदम परफेक्ट ओळखलेलं असतं। तेव्हा ऋषिकेश पुन्हा म्हणतो की जानकी, अगं काय भेटायची गरज होती आणि काय बोलायची गरज होती त्यांना? मी ओवीला भेटण्याची परवानगी दिली, परंतु तू कशाला त्यांच्याबरोबर बोलते? काय गरज आहे तुला बोलण्याची? त्यामुळे जानकी तू आणखीन ताणू नकोस, आणि हे बघ सर्व काही आता आपल्या घरामध्ये व्यवस्थित सुरू आहे ना, मग कशाला विनाकारण उगाच आपल्या घरामध्ये वाद ओढून घेतेस तू? तेव्हा आता ऋषिकेशचा जो काही म्हणायचा अर्थ असतो तो वेगळा असतो। जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, हे बघा वाद नाही, मी स्पर्धा जिंकले हे ऐकल्यानंतर त्यांनी माझं कौतुक करण्यासाठी मला फोन केला होता। अहो ऋषिकेश, इतक्या महिन्यानंतर आईंच्या तोंडातून मी माझं कौतुक ऐकलं, आणि एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या मुलासाठी खूप असे शुभेच्छा सुद्धा पाठवल्या। तेव्हा जानकी आता हे सर्व अगदी रडत ऋषिकेशला हे सर्व सांगते। तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश तटकन उठतो आणि तो लगेच जानकीला म्हणतो की जानकी, हे बघ, शुभेच्छाची गरज मला नाही तर त्यांच्या मुलाला आहे जानकी, हे लक्षात ठेव, आणि खरं तर हे अभिनंदन हे जे काही आहे ना ते निमित्त आहे, बस काही नाही। आणि त्यांना तर असं म्हणायचं असेल आणि म्हणल्या सुद्धा असतील की त्यांचे जे मुलं आहे तर त्यांना काही त्रास व्हायला नको, तू फक्त ऋषिकेशला समजाव, यासाठी त्यांनी मुद्दाम हा कॉल केला असेल। आणि हेच त्यांनी रणदिवे बाईंनी
यांनी सांगितलेलं असणार, मी त्यांना चांगले ओळखतो आणि हेच नक्की हे सांगण्यासाठीच कॉल केला. त्यांनाच काय, परंतु त्या घरातील सर्व एकेकाला मी ओळखतो. भीती जेव्हा त्यांना वाटायला लागते ना, तेव्हा त्यांना एक एक नाती आठवते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळेस मात्र जानकी मी तर फसणार नाही, परंतु तू सुद्धा फसायचं नाही. आणि हे बघ, आपल्या ह्या स्पर्धेमध्ये आता तुझी ती माणसं तू आणू नकोस आणि इमोशनल तर अजिबात होऊ नकोस. आणि हे बघ जानकी, अगं शेतकरी बांधवांसाठी काही झालं तरी आपल्याला ही स्पर्धा जिंकावीच लागेल आणि आपल्या ह्या निर्णयात दुसरं कोणीही मध्ये आणू नकोस जानकी. त्यानंतर आता इकडे सारंग ऐश्वर्याला सांगतो की हे बघा ऐश्वर्या, तुम्ही म्हणालात होता की काटा छोटा जरी असलो तरी सुद्धा तो पायात टोचतो, त्यामुळे उद्या तुम्ही बघतच राहा की मी सारंग रणदिवे ऋषिकेश रणदिव्यांच्या पायातील काटा होऊन दाखवे. तेव्हा आता सयाजी विचारतो की ते कसे काय, तर सारंग म्हणतो की अगदी सोपं आहे. उद्या एक शक्कल मी लढवणार आहे, कारण ऋषिकेश दादाचा वीक पॉइंट काय आहे हे मला माहिती आहे आणि त्याच्या ह्याच वीक पॉइंट वर मी आता पाय ठेवून उद्याची रस्सीखेच मी तुम्हाला जिंकून दाखवेल. हा माझा तुम्हाला शब्द आहे ऐश्वर्या, शब्द. असे बोलून सारंग आता अगदी तोऱ्यात तेथून निघून जातो. तेव्हा मात्र सारंग मध्ये आलेला हा आत्मविश्वास आणि त्याच्यातील डेअरिंग पाहून ऐश्वर्या विचारते की काय हो डॅडा, आत्ता हा गेला तो सारंग रणदिवेच होतात ना. तेव्हा आता लगेच असं सयाजी म्हणतो की हो हो अगं, तो सारंग रणदिवेच होता, तो पण तो सुडाच्या आगीत पेटलेला आणि त्यामुळे मात्र ही आग विझून देऊ नकोस आणि उद्या मात्र हाच आता हा ऋषिकेशला चटके देणार, हे बघ, हे लक्षात घे. त्यानंतर मात्र आता इकडे अवंतिकाने जे काही त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं सारंग आणि ऐश्वर्या, ते सर्व बोलणं तिने येऊन सौमित्रला सांगितलेलं असतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो आय नो, मला माहिती होतं की उद्या रस्सीखेच स्पर्धा होणार आहे, हे ते ऐश्वर्या आणि सारंगला माहिती असणार म्हणून छोटं तिचं काहीतरी इंटरनल सेटिंग आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना एक्झॅक्टली, अरे पण तिला हे सर्व कसं कळलं ते माहिती नाही, कसे कळले असेल. आणि ती तर म्हणत होते की सारंग भाऊजी रस्सीखेच स्पर्धेमध्ये जिंकू शकणार नाही म्हणून, कारण मी बाकीच्या कॉम्पिटिशन मध्ये बघितलं सारंग भाऊजी नक्की जिंकू शकतात. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की हो, दुसऱ्या कोणाबरोबर जर त्याची स्पर्धा झाली तर तो जिंकू शकतो, परंतु आणि समजा जर ऋषिकेश दादा समोर त्याची जी काही स्पर्धा आहे तर ती मात्र काही सांगता येत नाही. तर लगेच अवंतिका म्हणते की म्हणजे असं की ऋषिकेश दादा जिंकणार आणि सारंग भाऊजी हरणार हे निश्चितच आहे. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की नाही अवंतिका, तू उलट बोललीस, कारण सारंग जिंकेल आणि ऋषिकेश दादा मात्र हरेल. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की सौमी, अरे काही कसे बोलतोस तू. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, ऋषिकेश दादाचं प्रेम कसं आहे हे तुला तर माहितीच असेल आणि कसं माहिती असणार तुला हे सर्व, कारण लहानपणी जेव्हा मी एकत्र मैदानात खेळायला जायचो तेव्हा सर्वजण अगदी सारंगला कच्चा लिंबू म्हणून चिडवायचे आणि दादाला मात्र सारंगची खूप अशी दया यायची. सारंग सुद्धा इतका आगाऊ होता, तो अजून सुद्धा आगाऊ आहे आणि दादाला तो मी हरतो अशी ऍक्टिंग करून दाखवायचा आणि मग दादाला त्याची खरंच खूप कीव यायची. दादा मुद्दामून हरायचा आणि सारंगला जिंकून द्यायचा. दादा एखाद्या नारळासारखा आहे, तो आता रागवला म्हणून तो आपल्याला कडक वाटतो, पण त्याच्या मनामध्ये अगं अवंतिका खूप असा गोडवा आहे आणि स्पेशली म्हणजे सारंग बद्दल त्याचं सारंगवर खूप असं प्रेम आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघ सौमी, अरे मला सर्व काही कळते, आता कदाचित दादांच्या मनामध्ये सारंग भाऊजीविषयी गोडवा नाही उरलेला. सौमित्र म्हणतो की कोण म्हणाला असं, अगं तुला संक्रांतीचा किस्सा माहिती आहे का, सारंग दादा पतंग उडवण्याच्या स्पर्धेत अगदी बिझी होता, परंतु त्याचा पतंग उडाला आणि तो खड्ड्यात पडणार तो हे त्याला कळलं सुद्धा नाही. तर अवंतिका म्हणते की काय म्हणतो सौमित्र. तर सौमित्र म्हणतो की हो अवंतिक, परंतु ऐन वेळेस मात्र दादाने त्याच्या पतंगाचा विचार केला नाही, पतंग सोडून दिला आणि लगेच सौमित्र दादाचा येऊन हात धरला आणि त्याला त्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवलं. मुळात काय तर लगेच अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी जिंकले आणि ऋषिकेश दादा मात्र हारले. तर आता लगेच सौमित्र हे सर्व ऐकून म्हणतो की अगं अवंतिका, मग मुळात मला हेच नकोय, कारण ऋषिकेश दादा जिंकायला हवा. दादा बहिणी इतक्या प्रामाणिकपणे खेळ खेळतात, मग त्यांच्यावर असा अन्याय व्हायला नको. अवंतिका म्हणते की हो ना सौमित्र, तू एकदम बरोबर बोलतोस, आपण एक काम करूयात, त्यासाठी आपण आत्ताच त्यांना फोन करू आणि हे सर्व सांगून टाकूयात. म्हणून अवंतिका लगेच जानकी बहिणीच्या मोबाईलवर कॉल करते. तर इकडे जानकीचा मोबाईल हा ऋषिकेश दादाच्या हातामध्ये असतो, त्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोलत असताना अवंतिका जेव्हा कॉल येतो तेव्हा मात्र आता ऋषिकेश ते फोन कट करत असतो. तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, असं काय करतात तुम्ही, अवंतिकाचा फोन आहे, द्या ना, काहीतरी महत्त्वाचं असेल ऋषिकेश, फोन कट करू नका, माझ्याकडे द्या. तेव्हा आता ऋषिकेश भडकतो. ऋषिकेश लगेच म्हणतो की जानकी
जानकी हे बघ, या खेळापेक्षा काही महत्वाचं नाही हे तुला कळत नाही का? हे बघ, या लोकांशी कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवू नको आणि प्लीज या लोकांशी बोलू सुद्धा नको. तेव्हा आता सौमित्र विचारतो की अवंतिका काय झालं, फोन नाही उचलला का? तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी कट झाला, थांब 1 मिनिट मी पुन्हा लावते. म्हणून अवंतिका पुन्हा कॉल करते. तेव्हा अवंतिकाचा फोन परत ऋषिकेश कट करतो. तेव्हा अवंतिकाला टेन्शन येते. अवंतिका म्हणत असते की प्लीज वहिनी अहो फोन उचला. तेव्हा अवंतिका परत फोन करते तर ऋषी पुन्हा ते फोन कट करतो आणि जानकीला म्हणतो की हे बघ, ते आपले स्पर्धी आहे, त्यामुळे त्या घरातील लोकांशी कुणाचाही कॉल तू घ्यायचा नाही, ही गोष्ट चांगली लक्षात ठेव, कळले ना तुला जानकी? तेव्हा आता ऋषिकेश लगेच फोन स्विच ऑफ करतो. तेव्हा अवंतिका परत फोन करते परंतु फोन मात्र लागत नाही, स्विच ऑफ सांगतो. तर अवंतिका सौमित्रला म्हणते की अरे स्विच ऑफ केला. तेव्हा अवंतिका परत म्हणते की सौमित्र अरे तू एक काम कर, तू दादांना फोन लावून बघ. तेव्हा म्हणजे सौमित्र म्हणतो की हे बघ, ऋषिकेश दादाला फोन करून काही उपयोग नाही होणार, त्याने आपल्या सर्वांना केव्हाच ब्लॉक केलेला आहे. तेव्हा अवंतिकाला खूप असं टेन्शन येतं. अवंतिका म्हणते की अरे माय गॉड, उद्या आता काय होणार आहे माहिती नाही. तेव्हा आता जानकीला टेन्शन येते. जानकी विचार करते की अवंतिकाने यावेळेस का कॉल केला असेल आणि काय ती इतके कॉल करत असेल. तेव्हा मात्र आता जानकीला हुरूर लागून असते. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण आता स्पर्धेसाठी मैदानावर येतात आणि आता ही स्पर्धा सुरू होते. तर आता जे आपले अंशुमन आहे तर ते आता अनाउन्स करून अँकरचे जे काम करतात सांगतात की आता स्पर्धेला सुरुवात होत आहे. तर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सर्व स्पर्धक हे आणि कपल्स ते आहे तर ते तेथे अगदी आनंदाने आणि उत्सुकाने हजर असतात. विचारे म्हणतात की चला आता श्री आणि सो या स्पर्धेची अगदी रंगत वाढत चाललेली आहे आणि त्यात म्हणजे बायकांनी बहारच ओढून दिलेली आहे आणि आता मात्र या सर्व गृहिणींसाठी टाळ्या एकदा तर व्हायलाच हव्या, म्हणून सर्वजण आता टाळ्या वाजवतात. मंडळी आता या सौभाग्यवती आहे ना, त्यांना थोडासा वेळ आपण जरा विश्रांती देऊयात, कारण त्यांच्या स्त्रीनी ती त्यांची होणारी जी काही धावपळ आहे ना ती बघितलेली आहे. त्यामुळे मात्र आता ही जी काही स्त्रींची स्पर्धा आहे आणि बायकांना थोडा वेळ मी विनंती करतो की त्यांनी थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि बाजूला जाऊन बसावे म्हणून. त्यामुळे चला आता ह्या स्त्रींच्या स्पर्धेमध्ये कोण कोणास पडते भारी आणि कोण हे स्पर्धा जिंकते, कोण बनतो विनर बघूयात. त्यासाठी सर्वजण आता जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून सर्वजण पुन्हा आता या स्त्रीच्या स्पर्धेसाठी टाळ्या वाजवतात आणि तेवढ्यात मात्र आता लगेच हे सर्व आपल्या कपल्स आहेत, म्हणजे ज्या आपल्या बायका आहेत आणि त्या सर्व स्त्री ह्या आपल्या कपल्सला करत असतात आणि सर्वजण आता टाळ्या वाजवून सर्व ह्या म्हणजे सौभाग्यवती आहे तर ते एका ठिकाणी बाजूला जाऊन उभे राहतात. आणि तेवढ्यात अवंतिका लगेच जानकी वहिनींचा हात धरते आणि जानकी वहिनींना बाजूला नेते. वहिनी अहो मी तुम्हाला किती कॉल केले होते, तुम्ही माझे कॉल का घेतले नाहीच? तेव्हा आता जानकी म्हणते की अगं अवंतिका, फोन हा ऑफ झाला होता, स्विच ऑफ झाला होता. आता बोलताना पाहून लगेच मात्र तेथे ऐश्वर्या धावतच येते. ऐश्वर्या म्हणते की काय चाललं तुमच्या दोघींचं, काय चिवचिव करतात आणि आपल्या स्पर्धेचे काय नियम आहे हे तर माहितीच असेल ना. प्रतिस्पर्धेत म्हणजे स्पर्धकांनी एकमेकांशी बोलायचं नसतं हे माहितीच असेल, त्यामुळे तुमचे हे थोबाड बंद करा नाहीतर मी कंप्लेंट करेन. तेव्हा मात्र आता अंशुमन आहे तर ते हे अँकरचे काम करणारे तर ऐकतात आणि लगेच ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या मॅडम अहो जरा शांत राहा, स्पर्धा सुरू आहे, तुम्हाला काय इतका सुद्धा नियम माहिती नाही का? अहो एकमेकांनी या प्रतिस्पर्धकांनी एकमेकांशी बोलायचं नसतं म्हणून कृपया त्यासाठी तुम्ही नियमांचं उल्लंघन करू नका, प्लीज प्लीज ऐश्वर्या प्लीज. तेव्हा मात्र आता जानकीला खूप असं हसायला येतं. ती ऐश्वर्या बघून हसते परंतु अवंतिकाला मात्र ह्या ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि ती मनात इतकी म्हणजे तळतळते की असं वाटतं की एक सनकणी अशी या ऐश्वर्याच्या कानफडात लावून द्यावी म्हणून उगाच आमच्यामध्ये येते आणि उभी राहते. जानकी वहिनी अहो खेळामध्ये काय होणार आहे हे तुम्हाला कळायलाच हवं, म्हणून अवंतिकाची जीवाची अगदी धडपड सुरू असते. जानकी मात्र आता ऋषिकेशला ऑल द बेस्ट करत असते. तर अवंतिकाला टेन्शन येतं की नक्की मी जर तुम्हाला आता हे सांगितलं नाही तर नक्की ऋषिकेश दादा हा गेम हारू शकतात, म्हणून काहीतरी असा प्लॅन करण्याचा ती प्रयत्न करते. त्यानंतर आता अंशुमन पुढे म्हणतात मंडळी अहो तुम्हाला काय वाटतं की ही स्त्रींची स्पर्धा कशी होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? कुणी गॅसेस करू शकतो आणि ऍक्च्युली काल तर वाटाणा खाल्ला त्यामुळे कोणीही नाही करू शकत. आणि हे बघा
बघा फेरी एकदम सोपी आहे. तुमच्या नवऱ्याला काही असं अवघड नाही करायला लावणार, कारण घरामध्ये असताना आपण तू तू मम करत असतो. तुझं बरोबर की माझं बरोबर हे सतत आपल्यामध्ये चालू असतं. हे बरोबर आहे ना? आणि मग मला असं म्हणायचं आहे की ह्या तू तू मैमेमुळेच आपल्या संसारात गोडवा असतो. त्यामुळे हाच गोडवा पकडून आज आपण पुढची ही स्पर्धा रंगवणार आहोत आणि ही फेरी इतकी रंगवणार आहोत की ती फेरी असणार आहे रस्सीखेच. त्यामुळे काय रेडी आहात ना तुम्ही? सर्वांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. त्यामुळे चला आता जे काही चिठ्ठ्या या स्पर्धकांच्या या स्त्री लोकांच्या आहेत तर त्या बॉलमध्ये टाकलेल्या आहेत. त्यामुळे ज्या आपल्या जजेस आहे का रुपाली मॅडम, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्या बॉलमधून त्या स्पर्धकांच्या चिठ्ठ्या काढाव्यात आणि स्पर्धकांचे नंबर त्यांना जाहीर करावेत. म्हणून चिठ्ठ्या काढणाऱ्या जजेस मॅडम साठी जोरदार एकदा टाळ्या. पुन्हा आता सर्व मूळशी गाव आणि हे स्पर्धक टाळ्या वाजवतात. आपले गुलाबदादा आणि सगुण सुद्धा अगदी खुश होऊन तेथे हजर असतात. तेव्हा जजेस रुपाली मॅडम स्टेजवर येतात आणि त्यातून एक चिठ्ठी काढतात आणि आता मात्र अंशुमन टाळ्या वाजवा म्हणून आता लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्या चिठ्ठीत आता ज्यांचं नाव आलेलं आहे तर ते जाहीर करतात आणि जे जोड्यांचे नंबर आहे तर ते नंबर ते वाचायला घेतात की पहिली जोडी आहे की नंबर 1 आणि त्यांच्याबरोबर नंबर 4 ची जी काही सौमित्र रणदिवे आणि जगताप यांची जी काही रस्सीखेचची स्पर्धा आहे तर ती सुरू होत आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता सौमित्राच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो की माझ्यासमोर आता मात्र दादा सुद्धा नाही आणि सारंग सुद्धा नाही. त्यामुळे बघूयात की आता पुढच्या नंबरमध्ये कुणाचा नंबर येतो म्हणून त्या चिठ्ठीमध्ये. त्यानंतर जी काही जोडी असते ती जोशी आणि पाटणकर यांची येते आणि शेवट मात्र तिसरी फायनल जोडी आहे ती नंबर 2 आणि 6 यांची जोडी सारंग रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्यामध्ये. आणि ह्या दोघांमध्ये आता वर्सेस आहे की सारंग रणदिवे वर्सेस ऋषिकेश रणदिवे यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात. परंतु आता मात्र ऋषिकेश आणि सारंग एकमेकांकडे पाहतात आणि अवंतिका सौमित्र यांना तर खूप असे टेन्शन येते की नक्की आता जे होणार होतं तेच झालं. ऋषिकेश दादा आणि सारंग भाऊजी हेच एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आलेत. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला तर खूप असं टेन्शनच येतं. ऐश्वर्याला असं वाटत असतं की आता ऋषिकेश दादा म्हटल्यानंतर नक्की सारंग हारणारच हे तिला कळलेलं असतं म्हणून ती डोक्याला हात लावते. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर सौमित्राला आता वेगळेच टेन्शन येते. सौमित्र म्हणतो की ज्याची भीती होती शेवटी तेच झाले. ऋषिकेश दादा आणि सारंग एकमेकांच्या समोर आता ही स्पर्धा खेळण्यासाठी असतील तर नक्की काय होणार माहिती नाही आणि ऋषिकेश दादा तर सारंग साठी हारायला सुद्धा तयार असतो. तेव्हा अंशुमनजी आता जी पहिली जोडी आहे तर त्या जोडीला खेळण्यासाठी पुढे आमंत्रित करतात. तेव्हा अंशुमन आणि ते जे पुढचे त्यांचे प्रतिस्पर्धी आहे तर ते पुढे येतात. एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांना ऑल द बेस्ट करतात आणि आता स्पर्धेला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा घाईने जायला निघते तर आजी लगेच तिला अडवते की अगं सुमित्रा. तर सुमित्रा मागे वळून पाहते आणि थबकते. तर आजी म्हणते की सुमित्रा अगं कुठे निघालीस असे न विचारतात. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अगं आई तूच मला शिकवलं नाहीस का अगं कुठे जाताना असं विचारायचे नाही म्हणून आणि आता तूच विचारते मी कुठे जाते ते. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं सांगते. अगं स्पर्धा आहे ना श्री आणि सो यांची ती स्पर्धा बघायला निघाले मी. त्यावर आता आजी म्हणते की अगं कशाला घरातील सर्व पोर तिकडे स्पर्धा बघण्यासाठी गेलेली आहेत ना आणि हे बघ ना अगं शिवाय मला सुद्धा घरात कुणाची सोबत नको का. तर सुमित्रा हसते. सुमित्रा म्हणते की काय ग तुला कशाला सोबत असायला हवं, तू तर चांगली खमकी आहेस. अगं मीच तुला सांगणार होते की जरा तू नानांना सोबत कर म्हणून, कारण मी घरात नाही ते एकटेच आहेत. त्यावर तर आजी म्हणते की मी आणि कशाला ग. तर सुमित्रा म्हणते की नाही तसा त्यांना काही त्रास तर होत नाही, परंतु अगं मी घराबाहेर चालले ना म्हणून तुला हे सर्व म्हणते. तेव्हा आता आजी म्हणते की नाही अगं सुमित्रा कशाला जातेस बाहेर, तुला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आणखीन त्रास व्हायला नको. आणि शिवाय तिकडे इकडे इतकी गर्दी आहे आणि जर त्या गर्दीमध्ये तू हरवलीस तर मग मी काय करायचं सांग बरं तू. म्हणून थोडंसं तोंड अगदी नाराज झाल्यासारखं करते. सुमित्रा म्हणते की अगं आई अगं मी ओवीच्या वयाची आहे का, आणि हे बघ अगं सगळ्या माझ्या मुलांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, त्यामुळे त्यांची स्पर्धा एक आई म्हणून जाणं हे माझं कर्तव्य आहे की नाही सांग बरं तू, त्यांना पाठिंबा देण्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की अगं पाठिंबा द्यायला तुझ्या त्या लहान मुलांचा क्रीडा उत्सव आहे का, आणि त्यातील मात्र सगळ्या मुलांना अशी अशी शिंग फुटलीत. सुमित्रा म्हणते की हो ना आई, अगं तू जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे, मुलं ही लहानची तर मोठी होतात परंतु आया मात्र कुठे मोठ्या होतात, आणि हे बघ आया ह्या अगदी लहानच
असतात आणि हे बघ ना अगं आई तुझ्याकडेच बघ तू कशी वागते ते. म्हणून सुमित्रा हसते आणि परत आईला म्हणते की आई हे बघ आता मी निघते, खरंच मला खूप उशीर होतो ग जाण्यासाठी, तू त्यांना मात्र सोबत कर म्हणजे नानांना, आणि गाणं काही मोठ्याने मात्र म्हणू नकोस, नाहीतर ते दचकतील आणि घाबरतील आणि जागे होतील. म्हणून सुमित्रा हसतच तेथून निघून जाते. तर आजी म्हणते की अगं सुमे खरंच काय पोरगी आहे ही, कधीही पोरगी मोठी होणार. त्यानंतर मात्र आता इकडे अंशुमनजी हे पुढे सांगतात की स्पर्धक जोडी ही मैदानावर आलेली आहे, स्वप्नील आणि सौमित्र रणदिवे यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि आता तेथे सुमित्रा सुद्धा मैदानावर हजर होते आणि आपल्या सौमित्रासाठी टाळ्या वाजवते. सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात तेव्हा आता अंशुमनजी 1 2 3 करून असा सामना स्टार्ट करतात आणि घंटा सुद्धा वाजते. तर सौमित्रा आणि स्वप्नील यांच्यामध्ये आता ही रस्सी खेचची स्पर्धा सुरू होते. अवंतिका ही त्याला चेअरअप करत असते की सौमी कम ऑन खेच खेच. जानकी सुद्धा अगदी खुश होऊन टाळ्या वाजवते, परंतु ऐश्वर्याचं तोंड तर अगदी पाहण्यासारखी तिथे उभी असते. तेव्हा अंशुमनजी म्हणतात की पारा एकदम असा जोरात सुरू आहे, इकडून कोण खेचतो तिकडून कोण खिचतो हेच कळत नाही. जजेस अगदी बारकाईने लक्ष देत असतात. आपले गुलाबदादा आणि सगुणा हे अगदी आपल्या सौमित्राच्या नावाने अगदी त्याला चेअरअप करत असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता सौमित्र बाजी मारतो आणि रस्सी खेचची ही स्पर्धा आहे, तर स्वप्नीलला अगदी वडून घेतो आणि रस्सी खेचतो. तेव्हा आता सौमित्र या स्पर्धेमध्ये जिंकतो. अवंतिका खूप छान अशी खोशून उड्या म्हणजे मारते आणि सौमित्राच्या नावाने सर्वजण टाळ्या वाजू लागतात. सर्वांना आता खूप असा आनंद होतो की सौमित्र जिंकला म्हणून. तेव्हा आता सारंग सुद्धा अगदी खुशून टाळ्या वाजवतो आणि ऋषिकेश दादाकडे पाहत असतो. तर आता ऋषिकेश सुद्धा टाळ्या वाजवतो आणि आपली सुमित्रा ती तर खूप खुश होऊन टाळ्या वाजवते. तेव्हा अंशुमनजी म्हणतात की आता ह्या फेरीचे विजेते आहे सौमित्र रणदिवे, यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. परंतु ऐश्वर्याचा चेहरा मात्र अगदी बंगण्यासारखा होता. तेव्हा अवंतिकाच्या चेहऱ्यात मात्र टेन्शन असतं, कारण तिला जानकीला हे सर्व सांगायचे असते. जानकीचं मात्र आता अवंतिकाकडे लक्ष जाते. तर आता जानकी आता मनात विचार करते की सौमित्र भाऊजी जिंकले तरी सुद्धा अवंतिकाच्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन का दिसत असेल. अगं नक्की काय झालं, म्हणून ती लगेच अवंतिकाला आवाज देते की अवंतिका अगं काय झाले, भाऊजी जिंकलेत ना, जा ना. तेव्हा मात्र अवंतिका धावतच सौमीजवळ येते आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलून घट्ट मिठी मारते. तर सौमित्र सुद्धा थँक्यू बोलून अगदी खुश होतो. पण सौमित्राला जिंकला तरी सुद्धा तेच टेन्शन असते की तो अवंतिकाला विचारतो की अगं तू जानकी बहिणीशी बोलली का. तेव्हा अवंतिका म्हणते की नाही ना सौमी, अरे तिकडे ती ऐश्वर्या आहे, मी कसं बोलू रे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं पण पुढची स्पर्धा ही ऋषिकेश दादा आणि सारंग यांच्यामध्ये आहे, काहीतरी आपल्याला करावे तर लागेलच आणि जानकी बहिणीला हे कळवावेच लागेल. तिला हे सर्व सांगायलाच हवे की सारंग पुढच्या राऊंड मध्ये काय करणार आहे ते. आणि तेवढ्यात अवंतिकाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती लगेच तेथील एक वही आणि पेन घेते आणि सौमित्राला पुढे उभं करून ती वही आहे तर ती सौमित्राच्या पाठीवर धरते आणि जी काही चिठ्ठी तिला जानकी बहिणीला लिहायची आहे तर त्या चिठ्ठीमध्ये ती सर्व काही लिहिते. तेव्हा आता ती चिठ्ठी लिहून झाल्यानंतर अवंतिका आणि सौमित्र एकमेकांना खुणावतात. तेव्हा ती चिठ्ठी देण्यासाठी लगेच अवंतिका पुढे येत असते. तोच लगेच ऐश्वर्याच्या ही लक्षात येते आणि ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि लगेच अवंतिकाला म्हणते की काय ग काय चालले तुझे, आता सुद्धा तू नवऱ्याबरोबर गुटरगू करत होती आणि तुझ्या तोंडावर तर 12 सुद्धा वाजलेत. आम्हाला हरवण्याचा प्लॅन वगैरे करतात की काय तुम्ही, बोल ना. अगं तुझं तोंड शिवलं की काय बोलण्यासाठी डिनर सेट. तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघ मगाशी काय तू रूल्स सांगत होती, मग तेच रूल्स आहे तर ते मी आता फॉलो करते, त्यामुळे तू आता मध्ये बोलू नकोस आणि माझ्याशी सुद्धा बोलू नकोस. तेव्हा अवंतिका पुन्हा जानकी बहिणीजवळ येत असते आणि तिला ती चिठ्ठी काही झाली तरी द्यायची असते. तर ऐश्वर्या आता तिच्या मागावरच असते लक्ष ठेवून. अवंतिका ती साडी जी चिठ्ठी आहे तर ती साडीच्या पदराखाली लपवते. आणि त्यानंतर आता पुढचे जे काही स्पर्धक आहे तर ते विजय आणि आशिष यांच्यामध्ये आता हा गेम सुरू होतो. तेव्हा आता ते दोघेही मैदानावर येतात आणि रस्सी उचलतात. तोच लगेच अवंतिका जानकीच्या पायाशी ती चिठ्ठी फेकते, परंतु जानकीचं लक्ष मात्र पूर्णपणे आता त्या स्पर्धकावर असतं. जानकी त्यांना अगदी चेअरअप करत असते आणि टाळ्या वाजवत असते. पायाजवळ पडलेल्या त्या चिठ्ठीकडे आता जानकीचे काही लक्ष जात नाही. तेव्हा आता लगेच या दोघांच्या स्पर्धेला सुरुवात होते. तेव्हा आता अंशुमन मध्येच म्हणत असतात की चला आता जोरदार सामना सुरू होतोय, कोण खेचतो आणि कोण ओढतो हेच कळत नाही. आटातटीचा आता हा सामना सुरू होत आहे. तेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग एकमेकांकडे पाहत असतात. तर इकडे अवंतिकाला आता खूप असं टेन्शन येते. तिला आता इतकी जीवाची घालमेल होत असते की अहो प्लीज वहिनी, एकतर माझ्याकडे पहा किंवा खाली पायाशी असणाऱ्या चिठ्ठीकडे पहा. चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ना ते तुम्हाला कळायलाच पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र आता
जे काही आशिष आहे तर ते जिंकले जातात, कारण त्यांनी आता रस्सी ही ओढलेली असते आणि त्यांच्यासाठी आता अंशुमन पुन्हा जोरदार टाळ्या वाजवायला सांगतात. सर्व हे टाळ्या वाजवतात आणि आशिषचं हे अभिनंदन करतात. तेव्हा आता पुढे अंशुमन म्हणतात की चला आता फायनली तिसरी आणि शेवटची जोडी राहिलेली आहे, तर ती सारंग रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्यात होणारी, आणि त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या मी त्यांना आमंत्रित करतो. तेव्हा मात्र आता सारंग हा ऋषिकेशकडे पाहत असतो आणि ती तिसरी स्पर्धक आहे तर त्या तिसऱ्या स्पर्धकांना मैदानावर येण्यासाठी सांगतात. आणि सारंगला आता जे काही तो ऐश्वर्याला म्हटलेला असतो की उद्याची ही स्पर्धा मी ऋषिकेश दादाचा वीक पॉइंट ओळखूनच जिंकेल म्हणजे जिंकेलच. ऋषिकेश मात्र शांत असतो, तर सारंग त्याच्याकडे बघून मनात हे सर्व म्हणत असतो, आज तू बघशीलच दादा की हा सारंग तुला कसा हरवतो ते. तेव्हा मात्र आता स्पर्धेला सुरुवात होणार असते, तर ऋषिकेश आपला हात सारंगच्या हातामध्ये देण्यासाठी पुढे करतो, परंतु सारंग तर अगदी तोऱ्यात असतो आणि लगेच आपल्या एका झटक्याने हाताच्या लगेच तो ऋषिकेशचा हात खाली करतो. ऋषिकेशच्या हातामध्ये हात न देता तोऱ्यात पुढे मैदानावर निघून जातो. तेव्हा आता स्पर्धेला सुरुवात होते. अवंतिका आणि सौमित्र या दोघांना खूप असं टेन्शन येते, कारण अजूनपर्यंत जानकीने ती चिठ्ठी उचललेली नाही. तेव्हा आता ऋषिकेश वळून रागाने सारंगकडे पाहत असतो. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये सारंग आणि ऋषिकेश या दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते. तर सारंग आता रस्सी खेचत असतो, परंतु ऋषिकेश एका हाताने ओढत असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता सारंग एक नाटक करतो की आई ग असं जोरात ओरडतो. तेव्हा आता ऋषिकेशला वाटतं की नक्की सारंगला काहीतरी झाले म्हणून. तेव्हा ऋषिकेश लगेच अगदी भान हरपतो आणि त्याच्या हातातील जी रस्सी आहे तर ती आपोआप मात्र ही पुढे ओढली जात असते आणि सारंग तर ती पटापट आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र आता जानकी ही अगदी ऋषिकेशला ओरडून सांगत असते की ऋषिकेश, अहो जेव्हा ओवीला शाळेत जायचं नसतं तर ओवी काय नाटक करते, म्हणून सारंग भाऊजींनी सुद्धा तेच नाटक केलेलं आहे की आता तर जानकी आता ओरडल्यानंतर की ओवीला शाळेत जायचं नसतं तर ती काय करते, तर तिच्या पोटात दुखतंय असं म्हटल्यानंतर आता ऋषिकेशला समजतं की नक्की सारंग नाटक करतोय म्हणून. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा खूप असं जळफळाट होतो आणि ऋषिकेश मात्र आता लगेच एका हाताने ती रस्सी पूर्णपणे आता त्या म्हणजे पुढे जाणार असते, तर लगेच आपल्याकडे खेचून अगदी सारंगला सुद्धा अगदी आपल्या पायाशी घेऊन येतो. सारंग नाटक करतो हे ऋषिकेशने ओळखलेलं आहे हे समजून आता ऋषिकेशची स्पर्धा जिंकतो. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.